नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी. पुणे जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आग्रही मागणी. राष्ट्रवादीच्या बैठकीत 10 जूनला पक्षाचा स्थापना मेळावा कुठं घ्यायचा यावरून मतमतांतर. अजितदादांच्या निधनानंतर प्रथमच वर्धापन दिन बारामतीत व्हावा, तटकरेंची भूमिका. मुंबई मंत्रालयात दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक. पोलीस स्टेशन उभारण्यासाठी कृषी विभागाची 1 एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय. कोल्हापूरच्या गोकुळ मतदार यादी कार्यक्रमात औसायनातील 1050 संस्थांचाही समावेश. 5470 संस्थांना 1 जून पर्यंत टप्प्याटप्प्याने ठराव प्रति पाठवण्याचा निर्णय. बकरी ईद पार्श्वभूमीवर धुळ्यात पोलिसांचा रूट मार्च. सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 20 दिवसात 50% प्रतिज्ञापत्र सादर. भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना 450 कोटी रुपयांचं वाटप. भूसंपादनासाठी 500 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनानं नव्याने उपलब्ध. पुण्यातील रांजण गावात बनावट सोनं गहाण ठेवून HDFC बँकेची 17,76,700 रुपयांची फसवणूक. पोलिसांकडून 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. परभणीत अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर राहत्या घरी 2 वेळा अत्याचार. कोणाला काही सांगितल्यास तुझ्यासोबत लग्न करणार नाही अशी धमकी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावात गायी आणि म्हशी कृत्रिमरित्या पाणवण्यासाठी इंजेक्शनचा बेकायदा वापर. ऑक्सिटॉसिनच्या इंजेक्शनच्या 5070 बाटल्यांचा साठा जप्त. 7,04,000चा मुद्देमाल हस्तगत. धाराशिव मधून धक्कादायक घटना. कोर्टात साक्ष दिल्याच्या रागातून भावाला दांडाने बेदम मारहाण. सोलापूरच्या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.